सो हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल लाईफ अनफिल्टर्ड विथ दर्शना. अँड काय झालं आहे ना, खूप दिवसानंतर व्लॉग आलेला आहे, पण म्हटलं समोरचा व्ह्यू तर तुम्हाला दाखवलीच पाहिजे. मस्त ग्रीनरी आहे आणि छानसं एकाच ह्याच्यावरती एक मस्त असं छोटंसं गुलाब आलेलं आहे, ते पण पिंक कलरचं. आणि बाकी छोटी छोटी झाडे जी आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. आणि खूप छान अशी सकाळ झाली होती. सो म्हटलं चला व्लॉग आज शेअर केलाच पाहिजे, कारण खूप दिवस झाले की व्लॉग माझा आलाच नव्हता. मी खूप फक्त डेली शॉर्ट्स अपलोड करत होती. बऱ्याच दिवस विचार करत होती की व्लॉग आज अपलोड करूया, उद्या अपलोड करूया. म्हणजे अपलोडचं तर दूरच, पण शूट करायलासुद्धा भेटत नव्हतं. त्यामुळे मी रोजचे शॉर्ट्स टाकत होती. आणि शॉर्ट्स जे मी अपलोड केलेले तर त्याच्यातल्या काही शॉर्ट्स माझ्या व्हायरल गेलेल्या, त्यामुळे माझे सबस्क्रायबर्ससुद्धा इन्क्रीज झाले होते. त्यासाठी जे नवीन ऑडियन्स आहेत माझे, त्यासाठी त्यांना खूप खूप थँक्यू. आणि ओल्ड सबस्क्रायबर्स आहेत माझे, जे जेन्युअनली माझे लाँग व्हिडिओज बघतात, त्यांनासुद्धा खूप थँक्यू. आणि कसं आहे ना, जे शॉर्ट्स बघतात ते लाँग व्हिडिओ बघतात असं नसतं. काहींना फक्त शॉर्ट्स आवडतात, लाँग व्हिडिओ बघायला मोस्टली काही जण कंटाळा करतात. आणि ठीक आहे, आपण म्हणजे येतो कंटाळा कधी कधी तेच तेच रुटीन बघायला. म्हणून ना मी शूट करत नव्हती सध्या, खूप दिवस झाले. तेच म्हटलं काय रुटीन दाखवायचं सारखं सारखं डेली व्लॉग्समध्ये. पण काहींचं असतं की डेली व्लॉग्स म्हणजे तेच रुटीन दाखवायचं असतं. सो पण मलाच हे होत होतं दाखवण्यासाठी, तर म्हणून म्हटलं मी काही दिवस शूट केलं नाही. आणि आज तर माहितीच आहे, आज आहे श्रावणी सोमवार. सो सोमवारचा दिवस होता आणि म्हटलं चला उपवास तर आहे. श्रावण कोणाकोणाचं श्रावण आहे मला आधी पटकन सांगा कमेंटमध्ये. आणि मी आणि माझ्या मिस्टरांनीसुद्धा श्रावणचा उपवास धरलेला आहे, त्यामुळेच ही सगळी तयारी चाललेली आहे माझी सकाळची. सो मी आज विचार केला होता की आज मी म्हणजे वरीचा भात आणि बटाट्याची उपवासाची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी हे करणार होती. सो त्याच्यासाठीच ही तयारी चाललेली. आणि फक्त शिवराज, नॉर्मली आम्ही दोघंच घरात होतो. सकाळचा टाईम आहे, तरी पण काळोख पूर्ण झालेला. तुम्हाला हॉलमध्ये पूर्ण काळोख दिसत असेल, कारण मी पुढचा दरवाजा बंद ठेवते मोस्टली. कोण जास्त म्हणजे कोणी घरात म्हणजे आम्ही दोघंच जर असलो ना की पुढचा दरवाजा मी मोस्टली बंदच ठेवते. त्यामुळे खूप असा काळोख वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की बाहेर हे झालेलं आहे, अंधार झालेला आहे, पण नाही, पावसामुळे ॲक्च्युली तो अंधार झालेला आहे. आणि म्हणून तो शिवराज पण. आणि जसा मी मिक्सर लावायला घेतला ना, तर शिवराज लगेच पळतो, कारण मिक्सरच्या आवाजाने ना शिवराज घाबरतो आणि पळतो. म्हणून तो त्या एका साईडला जाऊन उभा राहतो. तर हॉलमध्ये पण थोडासा काळोख झाल्यामुळे तो जास्त हॉलमध्ये गेला नाही. त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे मी शेंगदाणे आणि मिरची थोडेसे मिक्सरला वाटून घेतले होते ह्याच्यासाठी, कारण मला शेंगदाण्याची आमटी करायची होती आणि प्लस बटाट्याची भाजी करायची होती, त्याच्यातसुद्धा हे कूट टाकायचं होतं. तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आणि शेंगदाण्याच्या साली काढून आणि त्याच्यामध्येच मिरचीचे तुकडे टाकले आणि मिक्सरला फिरवून घेतले. ते कसं बरं पडतं, म्हणजे मिरची अशी वेगवेगळी टाकली तर ती खाल्ली नाही जात. सो शेंगदाण्याच्या कूटसोबत जर मिरची फिरवली ना तर सगळंच मिक्सचर होऊन जातं आणि मग आपल्याला असं वेगळं करायची काही गरज लागत नाही. सो मी बटाट्याच्या भाजीमध्ये फक्त आता थोडंसं तेल टाकलं, जिराची फोडणी दिली आहे, कढीपत्ता प्लस टाकला आहे आणि बटाट्याचे तुकडे जे असे आपण जे काचऱ्यासाठी करतो तसे बटाट्याचे पातळ स्लाईस केलेले आणि ते कढईमध्ये सोडले ते. आणि त्याच्यानंतर बटाटे थोडेसे शिजायला आले ना की ते कूट मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण कूट आधीच टाकलं ना तर बटाट्याची भाजी शिजताना ते कूट थोडंसं ना जळून जातं. सो मी कूट नंतर वरनं टाकणार आहे. सो म्हटलं आता बटाट्याची भाजी साईडला ठेवलेलीच आहे, तर एका साईडला पटकन म्हटलं शेंगदाण्याची आमटी पण करून घेते. कसं आहे ना, मुलांच्या मूडवरती डिपेंड असतं सगळं आमचं काम. म्हणजे मुलाचा मूड जरा व्यवस्थित होता शिवराजचा, जो म्हटलं पटापटा एक हातीच सगळं करून घ्यावं. जर तो जर रडायला लागला ना तर मग सगळंच राहतं, मग नंतर मग खूप घाई गडबड होते आणि मग ते शूट करायचं तर राहूनच जातं. त्यामुळे ना आता म्हटलं शिवराज चांगला खेळतोय तर पटकन भाजी पण घालून घेऊया, टाईमपास जास्त न करता, आणि लगेच हे पण करूया. हे बघा बाहेर बघा किती मस्त पाऊस पडत आहे. मी तुम्हाला इथून किचनची खिडकी आहे माझी आणि किचनच्या खिडकीबाहेरच केळीचं झाड लावलेलं आहे. सो छानपैकी मस्त पाऊस पडत होता. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता शेंगदाण्याची आमटी करून घेऊया. शेंगदाण्याच्या आमटीत मी मोस्टली फक्त तेल टाकलेलं आहे, जिरा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे ॲज युजल. आणि त्याच्यानंतर जे कूट आहे ना ते मिक्स करायला घेतलं. आधी म्हटलं थोडंसं परतून घेऊया ते कूट, जे शेंगदाणा आणि मिरचीचं जे कूट आहे ते छानपैकी परतून घेतलं. त्याच्यानंतर लगेच पाणी ॲड केलं, कारण तो जे कूट आहे ना ते खाली चिकटायला लागतं लगेच तळाला. सो म्हटलं की पटकन पाणी ओतलं की छानपैकी मस्त शेंगदाण्याची आमटीसुद्धा होईल. त्याच्यातला अर्धा कूट मी शेंगदाण्याच्या आमटीमध्ये टाकला आणि अर्धा भाजीमध्ये टाकला होता. आणि
सो असं सगळं थोडंसं पटापटा करायला घेतलं, कारण उपवास असल्यावरती ना थोडंसं जेवण म्हणजे जेवण तर काही जास्त करायचं नव्हतं. हेच आजचा मेनू हाच होता आणि पोरांसाठी काय वेगळं असं म्हणजे सकाळी मी जिजाला घावणे दिलेले होते करून. त्याच्यानंतर तिने घावणे खाल्ल्यावरती ती काय जास्त आल्यावरती जेवत नाही. आणि शिवराजचा प्रश्न राहिला तर शिवराजला मी दुसरं काहीतरी बनवून देत असते. मखाना जसं झालं, यात नाचणी सत्व झालं, नाहीतर त्याच्यासाठी फक्त दूध भात असं पण तो खातो. पण त्या दिवशी त्याला मी वरीचा भात थोडासा टेस्ट करायला दिला, तर त्याने तो खाल्ला आणि त्याला तो आवडलासुद्धा. सो त्याने वरीचा नुसता भातच खाल्ला असा, कारण की तो खूप असा मी कडक केला नव्हता, असा खूप सॉफ्ट झालेला असा थोडासा. सो त्याने पटापटा तो वरीचा भातच खाल्ला. त्याच्यानंतर म्हटलं चला शेंगदाण्याची आमटी होईल, मीठ टाकलं त्याच्यात, थोडंसं पटापटा आवरते. आणि मग हा शेंगदाण्याचा जो डब्बा आहे, जो चीज बॉलचा आहे, तो शेंगदाण्याचा डब्बा आणि ते सगळं ना मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण शेंगदाण्यांना फ्रीजमध्ये खराब होत नाहीत. म्हणजे तुम्ही किती वर्ष म्हणजे वेळ ठेवू शकता, शेंगदाण्यांना काही होत नाही, किडे लागत नाही, त्याच्यात काही अळ्या पडत नाहीत. सो आणि भगर म्हणजे जो वरी आहे, जी आपण भगर बोलतो, आम्ही भगर बोलतो, ती सुद्धा तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा, कारण त्याच्यातही मन अळ्या आणि पाखरं होत नाहीत. आणि मस्तपैकी छान बटाट्याची भाजी बघितली माझी खूप छान झालेली, म्हणजे थोडाफार बटाटा छानपैकी असा थोडासा शिजला होता, तर लगेच मग त्याच्यामध्ये मी कूट टाकायला घेतलं आणि थोडेसे जे शेंगदाणे आहेत ते थोडे काढून ठेवले, कारण शिवराज मध्ये येत होता ते खायला, ते त्याला देत होती. तर बटाटा थोडासा शिजल्यावरती मी तो कूट त्याच्यामध्ये ॲड केला आणि थोड्या वेळाने लगेच गॅस बंद केला, कारण की तो कूट जास्त जळायला नको म्हणून. ती बघा किती छान मस्त सुंदर अशी भाजी दिसत आहे बटाट्याची. आणि माझी शेंगदाण्याची आमटीसुद्धा तयार झालेली आहे. तर आता मला फक्त घालायचा होता वरीचा भात. सो मी फ्रीजमधनं काढली वरी जी आणली होती, त्याच्यानंतर ती घेतली पातेल्यामध्ये. म्हटलं आता मस्त छोटं थोडंसंच म्हटलं दोघांना होईल तेवढाच, जास्त भात घातला नाही आहे, कारण संध्याकाळी उपवास सोडायचा होता. सो संध्याकाळी पूर्ण जेवण करणं मस्ट असतं, सो त्याच्यामुळे मग थोडंसंच जितकं आपल्याला म्हणजे थोडंसं खाता येईल तेवढंच ठेवलेलं घातला म्हटलं वरीचा भात. मी फक्त बटाट्याची भाजी जास्त घालते, कारण मला आणि माझ्या मिस्टरांना उपवासाची बटाट्याची भाजी ना खूप आवडते. तुम्हाला आवडतच म्हणजे तुम्हाला कुठकुठले पदार्थ आवडतात उपवासाचे? मोस्टली तरी मी असं पाहिलं आहे, ज्यांचा उपवास नसतो ना ते सुद्धा उपवासाचे पदार्थ, उपवासाचा फराळ खायला खूप हे असतात, कारण आवडतो, सगळ्यांनाच आवडतो उपवासाचा फराळ खायला. आणि ते शिवराज बघा, हे पीठ आहे ना, ते वरीचंच पीठ आहे, ह्याच्या तुम्ही घावणे नाही तर भाकरी काहीही करू शकता. आणि हा एक तुम्हाला दाखवायचं होतं की मी मिशोवरनं एक बेडशीट ऑर्डर केलेली आमच्या प्रिन्सेससाठी, कारण आमच्या प्रिन्सेसची चॉईस आहे ती. सो जिजाईने चॉईस केलेली बेडशीट आहे. आणि काय झालं ना, तुम्हाला सांगते गंमत, पुढे सांगतेच काय झालं ते ॲक्च्युली. आणि ही बेडशीट खूप छान आहे, पॅकिंगसुद्धा खूप मस्त आलेली आणि इतकी छान वाटत होती ना ती बेडशीट, तुम्हाला आता दाखवते. आणि ॲक्च्युली काय झालं तेही तुम्हाला पुढे सांगते. तर हे बघा, त्याच्यासोबत मस्त 2 पिलो कवर आहेत, डबल बेडशीट आहे, डबलची बेडशीट आहे आणि हा त्याचा उशीचा कवर आहे. खूप मस्त आणि खूप छान मोठा आहे, किंग साईजचा आहे. आणि खूप छान असे बार्बीज खूप छान दिसत होते. ही आमची जिजाईची चॉईस आहे, पण मलाही खूप आवडले. मला ॲक्च्युली असे प्रिन्सेसची थीम, बार्बीचे, मला पण कार्टून्सचे असे बेडशीट्स आवडतात खूप आणि क्यूट वाटतात ते, म्हणून मोस्टली आम्ही तुम्ही पाहिलीच असेल, माझ्याकडे टेडी बिअर्सची सुद्धा बेडशीट आहे, एक पिंक कलरची बेडशीट आहे, तीसुद्धा बार्बीमध्ये आहे. आणि एक आहे ती बेडशीट आहे, ती मिकी माऊसच्या ह्याच्यात आहे. आणि ही बेडशीट पण खूप मस्त आहे, वेल्वेटमध्ये आहे, थोडंसं वेल्वेट मिक्स आहे या बेडशीटमध्ये. जी माझी टेडी बिअरची बेडशीट आहे ना, सेम तसंच कापड आहे. आणि हे जे आहे ना ते सांगायचं होतं, कारण माझ्या नवऱ्याने काय केलं, ही एक बेडशीट ऑनलाईन मागवली होती आणि प्लस त्याच्यासोबत सिंगल बेडशीटसुद्धा आली, म्हणजे आमच्याकडे आता डबल बेडशीट झालेले आहे. म्हणजे ते चुकून झालेलं आहे त्यांच्याकडून ऑर्डर, पण म्हटलं आता ती सिंगल आलेली आहे, ती आपण दुसऱ्या बेडरूममध्ये टाकू शकतो सिंगल बेडवरती. आणि इथे तुम्ही जिजाच्या रिॲक्शन्स बघा. जिजा म्हणजे पार्सल जेव्हा आलेलं ना, तेव्हाच आमच्या जिजानी हे ओपन केलेलं, मी तुम्हाला नंतर दाखवते. हे
कारण जिजाईची एक्साइटमेंट एवढी होती ना की तिला सांगितलं की बाबा ह्याच्यात बेडशीट आलेली आहे. ती लगेच पार्सल ओपन करायलाच लागली आणि म्हणजे तिचा जो एक्साइटेड जे आहे ना ते तुम्हाला दिसत असेल. सगळं म्हणजे तिला असं बघायचं असतं की काय आलंय, कसं आलंय, हे सगळं झालं. पण आहे ही बघ. तर तुम्ही सुद्धा ही बेडशीट ऑर्डर करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बेडशीटची लिंक दिलेली आहे. नक्कीच बघा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.